दावोस दौऱ्यामध्ये 4 लाख कोटींचे करार झाल्याची माहिती मुख्यमंत्री शिंदेंनी दावोस दौऱ्यावरून परतल्यानंतर दिली आहे। आकडे बघून विरोधकांचे डोळे पांढरे होतील असा निशाणाही त्यांनी विरोधकांवर साधला। दरम्यान 8,000 कोटींच्या रुग्णवाहिकेच्या घोटाळ्याच्या आकड्याने शिंदेंचे डोळे पांढरे नसतील तर दुर्दैव आहे अशा शब्दात संजय राऊतांनी पलटवार केलाय। यावर्षी 3,53,000 पेक्षा जास्त परदेशी गुंतवणुकीचे एमओयू साईन झाले। जवळपास 1 ते 1.5 लाख आणखी एमओयू साईन करण्यासाठी लोकांनी चर्चा केली, स्वारस्य दाखवलं। दाऊदचे आकडे खूप मोठे आहेत, कितीतरी लाख कोटी वगैरे सांगतायत, पण आमच्या समोर एकच आकडा आहे। दावोसला असताना जो समोर आला तो म्हणजे त्यांच्या मंत्रिमंडळातला 8,000 कोटीचा ॲम्ब्युलन्स घोटाळा। या 8,000 कोटीचा ॲम्ब्युलन्स घोटाळ्याने जर मुख्यमंत्र्यांचे डोळे पांढरे होणार नसतील बरं का, तर हे महाराष्ट्राचं दुर्दैव आहे।